साहेबांना जरी वेळ नसेल तरी वेळ काढून या ठिकाणी यायचे आणि तीच परंपरा तलाधिकारी त्यांचे जे आहेत मान्य केदार सहर्ष स्वागत करतो. बरोबर धन्यवाद देतो, या शाळेला धन्यवाद देतो की दिघे साहेबांची ही संकल्पना होती. आपल्याला माहिती आहे दिघे साहेब कोण होते? हां, दिघे साहेबांचा चेहरा आपल्याला आठवतो सगळ्यांना. आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्या माहितीसाठी सांगतो की एक अशी व्यक्ती या ठाणे जिल्ह्यातली ज्यांनी उभं आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं. एक अशी व्यक्ती ज्यांनी लहान बाळगोपाळांसाठी अनेक उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये क्रिकेट साहित्याचं वाटप असेल, वह्या वाटप असेल, आणि जसं आपण आज या शाळेत करतोय हे आमचं कर्तव्य आहे तुमच्याप्रती. आम्ही जे हे करतोय हे कुठलीही मोठी काही कामगिरी करत नाही आहोत. मला असं वाटतं साहेबांचे जे संस्कार आमच्या सगळ्यांवरती जे घडलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही आमचे सगळे लहान बहीण भावंड आहात आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचं कर्तव्य समजतो आपल्यासाठी कोणताही कार्यक्रम उपक्रम राबवताना. जसे सुनील पाटील साहेब वेळोवेळी आपल्यासाठी सहलीचं नियोजन करतात, ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतात, अनेक पुस्तकं साहित्य वाटप करतात, वेळोवेळी सगळी मंडळी, त्याचबरोबर चेतन असेल आपला चेतन चौधरी, हे अनेक लोक आपल्यासाठी काहीतरी करण्याची एक इच्छा बाळगतात आणि हे सगळं श्रेय हे सगळी पुण्य ही दिघे साहेबांची आहे, ज्यांच्यामुळे त्यांचे संस्कार आमच्यावर झाले आणि म्हणून आम्ही एक चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतो. मोठे मुलांना बोला, आपण काय करूया, तुम्ही आहे ना मॅडम, आपण आहे ना नंतर तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित पुढे गेला चेतन इकडे ना. येणार नाही मागे जायला लागेल. आहेत, त्याचबरोबर या विभागातील सर्व पदाधिकारी आहेत आणि माझ्यावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आमचे ज्या संघटनेचे आहेत त्यांचे खरोखर धन्यवाद देतो. आणि ह्या शाळेतील सर्व प्राचार्य सर्व प्राध्यापक यांचे खरोखर धन्यवाद देतो की एका कमी वेळामध्ये त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं
आपल्याला माहिती असेल की गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांची ही संस्कृती होती, त्यांची परंपरा होती की वर्षानुवर्ष शाळेतील मुलांना त्यांचं पुढचं भवितव्य चांगलं व्हावं, उत्कर्ष व्हावा त्यांच्या आयुष्यामध्ये. त्याकरता या विद्यार्थ्यांना ते वह्या वाटप करायची आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्याच संस्कारामध्ये ही सगळी मंडळी आमची घडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज ह्या विद्यार्थ्यांना आपण ह्या वह्या वाटप केलेल्या आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल राहावं. विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांनी उत्तम शिकावं आणि या ठाण्याचं नाव चांगल्या पद्धतीने पुढे न्यावं अशी एक इच्छा मनात घेऊन आम्ही हा कार्यक्रम इकडे आयोजित केला. धन्यवाद.